मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एक नवा विक्रम झालाय। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत हा नवा विक्रम आहे। फडणवीसांनी शरद पवारांना सुद्धा आता मागे टाकलंय। सर्वाधिक काळ सीएम राहिल्यामध्ये तिसऱ्या नंबरवरती आलेत आणि फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा 2430 दिवस आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेत्यांमध्ये वसंतराव नाईक आहेत। 11 वर्ष 78 दिवस ते मुख्यमंत्री होते। विलासराव देशमुख 2686 दिवस म्हणजे सुमारे 7 वर्ष 129 दिवस होते। देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर आहे 6 वर्ष 7 महिने म्हणजे 2430 दिवस। तर 12 जुलै 2026 पर्यंतची आकडेवारी आणि शरद पवार 2412 दिवस सुमारे 6 वर्ष 221 दिवस। तर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचा हा एक विक्रम म्हणता येईल। मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबतचा हा विक्रम आहे आणि फडणवीसांनी शरद पवारांना आता मागे टाकलेले आहे। सर्वाधिक काळ सीएम राहिलेल्यांमध्ये तिसऱ्या नंबरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आता आलेलं आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। ओम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर हा एक वेगळा नवा विक्रम आला, तो म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबतचा हा नवा विक्रम आहे। काय आणखी सविस्तर तपशील? निश्चितच बाबा, आपण पाहतो की तिसऱ्या टर्मचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात कार्यरत आहेत आणि मुख्यमंत्रीपदी राहण्याच्या कार्यकाळाच्या संदर्भातला हा नवा विक्रम त्यांच्या नावावर स्थापित झालेला आहे। वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुखांच्या नंतर सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं आता नाव इतिहासामध्ये नोंदलं गेलंय। या बाबतीत शरद पवारांनाही आज मुख्यमंत्री फडणवीसांनी मागे टाकलंय। आपण पाहतोय की एकूण आजतागत म्हणजे तिसऱ्या टर्मचा जर आपण विचार केला तर एकूण 2430 दिवस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात कार्यरत आहेत। तर चौथ्या क्रमांकावर शरद पवार आहेत, ज्यांनी 2412 दिवस काम केलं होतं। आपण पाहिलं असेल की शरद पवार एकूण 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, परंतु त्यांना एकदाही 5 वर्षांचा एकही कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता। मात्र फडणवीसांनी 14 ते 19 हा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत त्यानंतर 2019 आणि त्यानंतर पुन्हा 2024 असं 3 टर्म महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी पाहता महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत आता देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर पोहोचलेत आणि चौथ्या क्रमांकावर शरद पवारांना हे करत त्यांनी पवारांना मागे टाकल्याचं यातून स्पष्ट झालंय। ठीक, ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।